काय येतं हा मग काय करत असते पप्पायचं हा हे काय टेक्निक तू आणली शोधून? बरं मम्मीला माहिती याचं मम्मी याचं काय काय करावं लागतंय पोरग होते ते दाखवायची. आता होय मी दाखव. बोलली म्हणून का कर बर. चला आम्ही दोघ जणी करतो चल चला कर बर. माझी बॉटल खाली पड ना हे लय जण करतात पण. तुम्हाला माहित होतं ना गाईज आता तुम्हाला बघायचं असेल पोरगी होतं का पोरग होतं तर बघत राहा आपला हा कार्यक्रम. और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। मी खुर्ची घेऊन येतो माझी थांबा. खुर्ची कशाला इथे? किट्टू का बर तोडतीये? मी तोडा लागेल ना शेंड थोडस काय आहे ते? याला काय कोणतं झाड आहे? म्हणते काय म्हणते आम्ही याला कोणतं झाड आहे पण? झाड नाही इथं पण आला असते म्हणजे इथं आण ना. इथं लहान जवळच्या जवळ एवढ्या लांबून उपटून आणलंय हिने. लवाळ लव करत होते ना इथं. अरे किट्टू दादा आमचं काम करतोय. याने नाही होते मोठान. आता मोठं कुठून आणलं मी तिकडून आणलंय थोडं इथं बसून करा ना. नाही उभ्यानेच करतो उभ्यानेच होतंय बरोबर पण हा मध्यभागी बघा. हे काय तुम्ही इकडे घ्या आता काय होईल काय मला सांगा पहिले एक्सप्लेन करा काय. तेव्हा जर दोन्ही साईडला काड्या आल्या तर पोरग आणि एका साईडला असतील पोरगी हा? मला माहिती आहे कसं अरे देवा मुलगी पोरगी हा ना? मम्मीला जोरात वाटले पण नाही नाही पोरगीच आहे ते. पोरगी आहे, ते बरोबर पाळणा येतोय मला माहिती नाही मी काय मग आपल्या बेबी शॉवर मध्ये पण हेच निघलेलं आहे आणि आता पण हेच नाही आता एकदाच असतंय ते. एकदा जास्त नाही तीनदा करून बघू. मायराला पोरग पाहिजे ना नाही बाबा तोपर्यंत थांबायचं नाही का काय. मला आराम. बस अरे पोरगीच डन पोरगीच डर रे माझं ते पाहिलेलं कधीच हे नसतंय कुठं. काय खोटं नसतंय गाईज तुम्ही पण आता आम्ही आता बघितलंय लावळ्यानी तुम्हाला करायचंय का तसं Check नाही भरपूर जण करत असतील. तुम्हाला नाही माहित ना आतापर्यंत नाही मला माहिती होतं नाही करत. आता डन झाले पोरगी येणार आहे आम्हाला डन झालं ना. लावळ तोडून आणलं हा आता पोरग निघायला पाहिजे मग तुला सांगतो मी बरोबर. आपण बेबी शॉवर मध्ये पोरगी पडली. मम्मी पप्पा बाहेर आता आपण दोघं जाऊ. चल ठीक. परत एकदा तीनदा असतं तीनदा. आमची बहीण हे बघा आम्ही लावलेलं आहे सगळं आलं. पावसात भिजत भिजत आम्ही लावलेलं आहे सगळे बघा. मी लावलेली इकडे बघा थोडीशी तिकडे मुग आहे बघा. केवढं आलं बघा. खालीवर कसं काय खालीवर येऊ दे ना मग. पप्पा म्हणजे तोडू नका शेंगा ते दुसऱ्याच्या वावरात गेल्यासारखंच झालं आता काय हे बघा कोणते शेंगा नको हे आमचं काय आहे काय माहित. मुंगाच्या अयो काहीच माहित नाही मुंगाच्या शेंगा. अमेरिका मधले तुम्ही असं बोलतात डायरेक्ट. हे बघा काही आम्ही पप्पा आमच्या एकच लाईन लावली पण एका सेवा एवढं आलंय. अबे तू इकडे कसं काय आला की तू. मला माहिती का मुंग येतोय नेपा 1 तास लावले पप्पानी आणि दुसरं 8 तास लावले. हा. हे बघ किती भारी शेंगा आल्या. हे भारी आल्यात हे बघा या लाईन मध्ये. चला बस बस टायमर शेंगाच येतात मस्त मला लय आवडते मुंगा शेंगा खायला. ओके खाऊन बघ धुवून आण ना. गुजराकडनं चला चला तर आता आम्ही आलेलो आहोत टेरेस वरती. कशासाठी आम्ही रोज येतो टेरेस वर राऊंड मारण्यासाठी आणि आज रात्रीला जेवण झालं किट्टूला पण घेऊन आलेलो आहे. आणि इकडे आता बघा आपण एक व्यायाम करायचा होता बोलतो आजपासून स्टार्ट आणि आज एक्सरसाइज नाही का सुरू करणार आहोत आपण मायराची. तर मायरा एक्सरसाइज कशी करते ते तुम्ही बघा. मला अजून पण बरं नाही वाटत. कोणी कोणी लय मोठे मला हे सांगितलेले प्रयोग हे कर ते कर अद्रकवाली विलायची मी सगळे प्रयोग करून बघितलेले. पाण्याच्या गुळण्या पण घेते रोज सकाळी उठून पण बरंच वाटत नाही मला. काय तरी कर हॉस्पिटलमध्ये जायचंय पण आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे गाईज. हे असं इज्जत नको घालत तू माझी. पेट्रोल म्हणजे सीएनजी फुल आहे पण पेट्रोल ते वेगळं मोठ्या गाडीतलं. स्कूटीवर जायचं म्हणून हे बोलते स्कूटीवर चाल तर मी नाही जाऊ शकत स्कूटीवर कारण काल वाढायला गेलं तर पोट दुखा लागले माझं स्कूटीवर एका साईडला बसलं. आता तू थोडं राऊंड मार 1-2 राऊंड मार. मी इकडे बसतो. इकडं मायरा मॅडम मस्त राऊंड मारते रनिंग करते आणि किट्टूची रनिंग चालू आहे. मायरा मस्त राऊंड मारते आणि मला काय राऊंड मारायची गरज नाही कारण की मी एकदम फिट अँड फाईन असं मला वाटतं.
पण मायरा तिकडून बघते मला. तिला वाटतंय मी खूप जाड झालेलो आहे आणि मला पण वाटतं का जाड झालेलो आहे, पण तिच्या समोर नको बोलायला. एवढं पण नाही झालं, थोडाफारच झालं, जास्त नाही झालं. काय काय बाई, मी जास्त जाड झालेलो आहे का? अजून थोडं बारीक होण्यासाठी सांगते, म्हणजे बरं वाटा. एवढं फिट पाहिजेच आहे बा. डेअरी आत नाही घेते काहीच आहे बघा. थांबा. काय 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 बोललीस? तुम्हाला असं वाटतं मायरा, आता मायराला 8 महिने चालले, तर मायराची ढेरी असेल तर तुमची पण ढेरी पाहिजे. आमचा किट्टू आता मग मी पण बाप होणार आहे ना. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. हा बापाची पण ढेरी पाहिजे का? आणि मम्मी पण आलेली वरती. हे बा मम्मी पण आलेली आहे. किट्टू आता इतका खतरनाक आहे की आम्हाला चौकडा मारून तिकडे जातो डायरेक्ट. काय मारून? सुकंडा चुकंडावर. चौकडा. अरे बाप, चल तुला राऊंड मारायची शिकवतो. सकाळी गेला पाहिजे का? काय चालू आहे करा बच्चा चटाई घसरणं चालू आहे. चटाई घसरणं चालू. हळूहळू हळूहळू. काय चटाई चटाई मला खिचा ना लांब तुम्ही. हळूहळू हळूहळू. इकडे काय चालू आहे द्यायचं मुर्गा चालू आहे व्यायाम. मुर्गा घसरणं हळूहळू हळूहळू. हळूहळू बघ कुकडं कुकर ना मम्मी मुर्गा बनली नाही वाढवण्यात व्यायाम आहे. मुर्गी बनली मम्मी, मुर्गी बनली. अंडे एक्सरसाइज चालू आहे की अंडे दे आम्हाला अंडे द्या ना अंडे नाही. डायरेक्ट नाही उठायचं. तर गाईज माहितीये का, किट्टू आणि किट्टूचे पप्पा खाली गेलेले, कारण मला पण ते बोलले होते की खाली चाल वॉक करायला, पण मी नाही गेले. बोले मी नाही जात, 11 वाजले, 10:30 वाजले तो तेव्हा. मला नाही, मी थोडीशी चालली 5-6 वाजता, मी नाही येत. आणि मला इतकी भूक लागलेली होती. भूक का लागली माहिती का, मी उभी राहून आता थोडेसे भांडे घासलेत. थोडेसे नाही जेवायचे सगळे रात्रीचे आमचे, कारण उद्या आमची कामवाली बाई येत नाही, त्याच्यामुळं उभे राहून माझे पाय कामातून गेले. मला लगेच भूक लागलेली, कारण मी जेवण केलं आणि लगेच ते माझं पोटातलं जेवून गेलेलं, त्याच्यामुळे मला भूक लागलेली. आणि किट्टूचे पप्पा बोलले चल मी तुला बाहेर घेऊन जातो तुला खायला. मिळालं मी नाही, माझी हिंमतच नाही खाली यायची. मग किट्टू त्याला घेऊन गेलेले. आणि उद्या ईद आहे वाटते, आणि त्याच्यामुळे ती आमची कामवाली बाईने सुट्टी घेतली. त्याच्यामुळे मी म्हणलं आताच घासून घेते, उद्या कशाला. मग उद्या उशीर पण होईल, कारण किट्टूला सुट्टी पण आहे आमच्या, त्याच्यामुळे आताच घासून घेते. राहिली फरची, तर उद्या फरचीचं बघू आपण काय. किट्टूचे पप्पा गेलेत, काही भेटलं तर आणतो म्हणे, पण मला नाही वाटत 11 वाजता काही भेटेल म्हणून. ते आता त्यांचा कॉल आलता की हे म्हणे आपलं बदाम शेक. मी बोलले बदाम शेक आणा, मग बाकी तर काही नसेल खायसारखं. असं समोसा खायचा होता मला, समोसा खायचा होता. मी आणलं म्हणजे, पण ते नसेल ह्या टायमाला कुठं काय भेटतंय का, त्याच्यामुळे काय माहित काय आणते. आणि आईस्क्रीम सांगितली मी मम्मीला आणि किट्टू दादाला, आईस्क्रीम घेऊन या म्हणलं सगळ्यांना. आता किट्टू आणि त्याचे पप्पा बाहेर गेलेले, आणि मम्मी टी व्ही बघतात, मी इथं व्हिडिओ घेते. मला म्हणे मी येतो म्हणे, नाही तर मी खाली गेले असते, पण आता मला वरती चढायचं, असं वरती पण नसतं चढता आलं, त्याच्यामुळे मी नाही गेले खाली. नाही तसं आम्ही 3 जण वरती जात चालायला ह्या टायमाला 10-11, ह्या टायमाला खाली येतो 11 वाजता. आम्ही रोज चालतो, मम्मी मी आणि पप्पा, किट्टूचे पप्पा. किट्टूला नाही येतं अंधाराचं वरती, आता ह्या टायमाला जात असतो आम्ही. आता बघू आता किट्टूचे पप्पा काय आणतात. तर आज पहिली बार मला भूक लागली, कारण उभं राहून मी भांडे घासले त्याच्यामुळे. नाही मी रात्रीला कधीच भांडे घासत नाही. तेव्हा ती बाई गेली ती 2 महिने तेव्हा, आणि आता आज फर्स्ट टाइम. दुपारी सवय असते कधी कधी, बरं रात्रीला नाही. उभं राहून ते जेवून गेले 1 तास होतं माझं. आणि मला फास्ट मध्ये जमत नाही ना काम, त्याच्यामुळं. मी पहिले कोल्हाच होते, पण भीती वाटली जरा मला मी भेट पण होती. मी आलो बाई टाइम झालाय, तर मम्मीचा फोन चालू होता. हो तर माझं लागल बाहेरचं जरा लाव पहिले. मला पहिलेच भीती वाट राहिली, मी फोन लावायचा या फोन भेटला काही. बापरे, हे काय बोलले ती मला, मी खिचडी करतो म्हणे. मी आला की 2-3 पण खिचडीच खाते 5-6 वाजेपासून.
लय भारी तांदूळ भेटलेले आहे मला ते. याच्यामध्ये खिचडी लय भारी लागते त्याची. मला पण नको, आता मी नाही बनवत. कट करून देत मला, नाही मला नाही खायची खिचडी. किती दादा काय खातो मामा? त्या बाहेर जेवण ना, आम्ही आज फिश आणि भात बनवला होता, चांगलं बनलं होतं. पण गेला ना माझ जिरून. केळी त्याच्यामुळे फळाचं हा केळी असल्यावर नाही भूक लागत मला खरंच. केळी पाहिजे. आता या टायमाला कुठे भेटते केळी बाहेर? भेटलेस? भेटली होती का बाहेर? 11 वाजता कुठे केळी असते का हो बाई? बदाम शेक, बदाम शेक आणले. सँडविच भेटले का पण रात्री? मस्त आहे. ब्रेड असतं तर घरी बनवलं असतं. हा लगेच बनतो. मिरची होती सगळं ब्रेड नाही, ब्रेड सगळं आहे, आणायचं होतं. सगळं करा. पण लय टाइम लागला असता बनवायला, कारण त्याला हे नाहीये, चीज नाहीये. परत ते आतमधून ते रेड ग्रीन ऑरेंज लावा लागते, ते नाही, त्याच्यामुळे टेस्ट नाही लागत. मग नाही लगेच खाली गेल्यावर आल्या. हा मला बोलले ते तू चाल खाली म्हणजे याला मी नाही येत वर. त्याला 2 पाहिजे होते. याला का नाही घेतली कॅडबरी आईस्क्रीम? आईस्क्रीम घेतली. तेच मला बदाम शेक तो नाही पिणार त्या बदाम शेक. हा मी पहिले खाते ना. कोणाला खायचं सँडविच? किती दादा तू जेवण नाही केलं? पिलू फिनिश आहे हे तुझ्या हाताने खाल्लं तू? हे 11:30 वाजले तरी पण बंद झालं सगळं. पण मला दुसरंच भीती वाटत होती बाई. मला कशा धाड काय माहित नाही, दगदग होत होता आतापर्यंत जीव माझा. रात्री चांगलं नसतं बाहेर जाणं. मग आता एवढं मग हाय की स्कूटीवर तेच ना, मग कुत्रे मागं लागले तर बाळ तेच ना. माहिती का मला लयच कोण मागे लागलं तिकीट आपलं? कोणीच नाही, कुत्रे मागे लागत असते तर रस्त्यावर लय बेकार कुत्रे. पोलीस मागे लागले. नाही स्कूटीवर चांगलं नाही खरंच फिरणं. आणि मी जर बॅकवर आले असते ना, बापरे कुत्र्यांमध्ये धरल्याशिवाय राहिलंच नसतं. पोराच्या मागं पुराचं हे होत असते ना, इथे पाय हे समोरून बसतोय पण प्रॉपर. हा मी खाऊन घेते सँडविच. लागला. त्याचं काय ऐकते का भाई? ते टाकून ये, खाणार नाही. फेकते. खाणार नाही. नाही चालू आहे का गाई? तुम्हाला कसं काय भूक लागली माहिती? मी खोलला भाजी ते पहिले. घासली म्हणून. तर तुम्हाला भूक नाही लागत. तशी मी भाजी भात खाल्लेलं आहे. फिश आणली ती मस्त मम्मीनी आणि फिश बनवली, फिश खाल्ली, पण भूक लागलेली. मस्त गरम गरम सँडविच. खा ना, तुम्हाला खायचंय? नाही मला नाही खायचं. खा ना. किती तुला केटो काय ना पिलू? काय मॅडम? असं बेकार होतं माहितीये गाई. संध्याकाळी तुम्ही पण काही मागू नका. मला भूक लागली तुम्ही मी केलं नाही तर मी बाहेर. तुला बोलत होतं घरी बनवून खाय, तर तू ऐकलं नाही. तुला बोलत होता मी पण बनवून देतो. कंटाळा काय त्याच्यात? बाहेर बघितलं कसं भेटलं. आणि त्याच्यामध्ये अजिबात चीज नव्हतं. मला वाटलं चीजवाला आणा नाही, पण नाही भेटलं. पण तुम्ही जर बोलले असते ना चीजवाला नाही म्हणून मी खाल्लं. तेच मुश्किलने भेटलं. त्यामध्ये शिमला मिरची, कांदा, टमाटो होतं फक्त बस. आणि वरतून ब्रेड मग तेच असतं. भाजलेला. हे बाय बाय खराब करतोय तू. नाही तो खायला पेन ना. पेचे का रे? गोळीचं पाकिट देऊ कुठे? जाऊ त्याच्या खाली. अरे हे पण चला जाणार नाही. तर त्यापेक्षा पिऊन घ्या आपण. बदाम शेकच मस्त आहे, प्रोटीन चांगलं त्याच्यात. बघ एकदा पिऊन कसं आहे सांग. हा चल पी मग. हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. तुम्ही पण रात्री काही मागू नका. मी मागवले. रात्रीला बाहेर चांगलं नसतं खाणं. आता मला कळालं. मला एवढा रात्री पाठवला मला. थोडसा पोटाला आता भेटला नाही तर मग रात्री डायरेक्ट भूक लागली असती. आम्हाला अशी भूक नाही लागत, भांडे असल्यामुळे मला लागली. आणि आमची बाई तुम्हाला सांगितलेलं आहे मी याच्या अगोदर, त्याच्यामुळे. आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. बदाम शेक पिते. गुड नाईट, टेक केअर, बाय.